स्वामी समर्थ. हाय, कशा आहात तुम्ही? मस्त असाल अशी अपेक्षा करते आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ वाणी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मजेत राहा, आनंदी राहा आणि सुखीही राहा असा स्वामींचाही आशीर्वाद आपल्यावर आहे आणि माझाही तुमच्यावर आणि तुमचाही माझ्यावर चांगला असू द्या आशीर्वाद, हेच मी म्हणेन. तर श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल थोडंसं काही माहिती सांगणार आहे. तर प्लीज तुम्ही पहिलं माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि आपल्या ह्या ताईला थोडीशी मदत म्हणजे सपोर्ट करा. तर श्री स्वामी समर्थ. म्हणजे उद्याचा दिवस म्हणजे अतिशय छान आणि खास आहे. तर म्हणजे सुवासिनींसाठी तर खरंच, महिलांसाठी तर खूपच खास आहे असं मी म्हणेन. म्हणजे काय, उद्या तुम्हाला सांगते वटपौर्णिमा पण आहे, आपला महिलांचा अत्यंत आवडता सण. परत मंगळवार पण येतोय, आपल्या कुलदेवीचा वारही येतो. दुसरं म्हणजे आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी खूप काही सेवा करत असतो मंगळवारची. परत तुम्हाला सांगते उद्या मंगळवार पण आहे. सत्यनारायणची पूजा पण आपण मंगळवारी म्हणजे पौर्णिमेला घालत असतो. तर तेही पौर्णिमेचं तेही आहे. त्याच्यामुळं अतिशय विष्णू माता लक्ष्मींनाही प्रसन्न करण्यासाठी हे अतिशय अत्यंत उत्तम असा दिन आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यात चांगला दिवस आणि श्रेष्ठ दिवस असं मानण्यात आलेलाच आहे असं म्हणेनच मी. तर त्यासाठी जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी आपण ती करूया आणि आपल्याला त्याचं फळ प्राप्त करून घेऊया. तर श्री स्वामी समर्थ. उद्या ओटीसाठी काय काय नेणं, म्हणजे वडाला तुम्ही पूजायला जाता त्यावेळेस तुम्ही काय काय घेऊन जाणार, तर तुम्ही लाल कलरची साडी घालू शकता, हिरव्या कलरची, सुवासिनींचा वाण जसा असतो तसं तुम्हाला जे आवडेल तो कलर घालू शकता. असं काही नाही आहे की हाच कलर घातला पाहिजे, तेच कलर घातले पाहिजेत, असं काहीही नाही आहे. फक्त काळा सोडून कोणताही तुम्ही घालू शकता. म्हणजे जास्त आता मातेचा दिवस असल्यामुळे, कुलदेवीचा दिवस असल्यामुळे तुम्ही जास्त प्रिय असे देवीला प्रिय असेच कलर घालावेत असं मी तर म्हणेन, जेणेकरून आपल्याला देवीही प्रसन्न होईल, लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील आपल्यावरती आणि आपल्या सदैव डोक्यावर हात राहील, सदैव आपल्यावर त्यांची म्हणजे आशीर्वाद राहील. त्या निमित्ताने तर आपण लाल कलर देवीला आवडतो, हिरवा कलर आवडतो, तर रेशमी खण आवडतो. तर रेशमी प्युअर असेल तर रेशमी खणामध्ये साडी घातली तरी चालेल. तर देवीला अर्पण केली तरी चालेल. उद्या ओटीमध्ये खण म्हणा, तुम्हाला सांगते खण, नारळ, ओटीचं सामानमध्ये रेशमी खण, नारळ, ओला नारळ असेल तर अतिउत्तम, बांगड्या, आरसा, जोडवी, तुम्हाला सांगते हळदी कुंकू, खारी, खोबरं, बदाम, हळकुंड अतिशय प्रिय आहे, वेलची आहे, लवंग आहे, परत शेंगदाणे असतात, शेंगदाणे सुद्धा देवीला प्रिय आहेत. फुटाणे थोडेसे तुम्ही ठेवू शकता त्याच्यावरती, ओटीवरती. मग हे जे प्रिय असं आहे ते देवीसाठी दिलेलं खूपच छान. आणि नैवेद्यासाठी म्हणाल तर तुम्ही शेवयाची खीर करू शकता, फुटाण्याचे लाडू करू शकता, गुळ आणि लाडू घालून लाडू करू शकता. परत काळ्या चण्याची भाजी, पुरी, श्रीखंड असंही मेनू तुम्ही करू शकता, म्हणजे देवीला प्रसन्न करण्यासाठी. शिरा तर आपण सत्यनारायणला करतोच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या वस्तू घेऊन जावा पूजेसाठी. अतिशय प्रभावी म्हणजे मी साध्या पद्धतीनं अगदी सांगते तुम्हाला की आपल्याला साध्या पद्धतीनं जेवढं करता येईल तेवढं मनापासून करा आणि त्याचं फळ प्राप्त करून घ्या, हेच मी सांगेन तुम्हाला. म्हणजे माझा जास्तीत जास्त भगिनींना प्रयत्न आहे की सांगण्याचा की कमी खर्चात ज्या आहे त्या घरातल्या वस्तू कमी खर्चात आणि कमी ह्याच्यात फळ कसं प्राप्त करून घ्यायचं
हे मी तुम्हाला आज सांगते. म्हणजे नाही का पैसे खर्च करायचे आणि हे करायचं ते करायचं नाही का, असं करायचं तसं करायचं, हे नाही ना बरोबर एवढं. मग जे आपल्या घरामध्ये जे उपलब्ध आहे त्यातून आपल्याला कितपत फळ भेटतं किंवा म्हणजे ते देवाला अर्पण मनापासून करून आपण त्यापासून प्राप्ती कशी करून घेतो फळाची, हे आपण मी तुम्हाला सांगण्यात म्हणजे हे करतेच आहे. तर तुम्हाला मी सांगितलंच ओटीला तेवढं सामान घेऊन जायचं. वस्त्रमाळ आहे ते राहिली माझ्याकडून चुकून, तर ते सांगते. आंबा एक, फळ एक घेऊन जायचं. तर एवढं घेऊन जावा. आणि सत्यनारायणची पूजा म्हणाल तर तुम्ही मंगळवारी मांडून ठेवली तरी चालेल. आणि जरी नाही झालं वडाला वगैरे, वडाचे पूजन वगैरे धावपळ असतेच उद्या बहिणींचा सण असल्यामुळे, मग त्यामुळे तुम्ही बुधवारी हे छान दिवस आहे, बुधवारी जरी तुम्ही हे केली तरी चालेल, सत्यनारायण केली तरी चालेल. तर सत्यनारायण तर आपले दंडप्रमाणे आपण करतोच आहे पौर्णिमेला. मग त्या सेवेत तर तुम्ही सत्यनारायण आपलं साध्या सोप्या पद्धतीने, तरीही साध्या सोप्या पद्धतीने जेवढं तुम्ही कराल तेवढं फक्त मन साफ ठेवायचं. दुसऱ्याबद्दल निंदा करायची नाही, दुसऱ्याबद्दल कुणाचं काही बोलायचं नाही, खोटं नाटं बोलायचं नाही. पुढचा कसा वागतोय ह्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं चांगलं वागण्याचं कर्तव्य आपण ठेवायचं. एवढं मात्र आपण करायचं. नाहीतर कसं आहे, हे असं म्हटलं ते तसं म्हटलं म्हणून आपण नाही का म्हणजे खचून जातो, किंवा हे बाई तसं म्हणते मी काय हे करत नाही, मी एवढं खोटं बोलले का, तर माझ्याकडून काय चुकलं का. आपल्या चुका पण शोधायला लागा आपण. मग यातून काय होतं, आपल्या चुका सुधारून आपण पुढे जायला लागतो आणि पाठीमागच सोडून चालायचं पुढं. मग असं केल्याने देवही आपली परीक्षा घेत असतो थोडंसं आपल्याकडून. माणूस आहे शेवटी, माणूस तर चुकणारच नाही का. पण तरी पण मैत्रिणींनो, आपण आधी स्वतःमध्ये बदल करायला शिकायचं. जर स्वतःमध्येच बदल नाही झाला तर आपण पुढच्यात कसं बदल घडवायचे सांगा बरं. मग आधी आपल्यामध्ये बदल करून घ्यायचे आणि मग आपल्याला ऐकलं किंवा पुढच्याने नाही ऐकलं नाही ऐकू दे, पण आपण सांगायचं कर्तव्य आपलं करायचं. त्यांनी ऐकून येतं नाही करू. पण आपण जेव्हा आपण स्वामी सेवा करतो, स्वामींना काय लागतं की म्हणजे खूप असं प्रामाणिकपणानं सेवा, आणि कोणाचं वाईट चिंतायचं नाही, कोणाशी वाईट वागायचं नाही, कोणाशी करायचं नाही, ते करायचं नाही, चाड्या चुगल्या अजिबात काही कोणाचं बोलायचं नाही. आपल्याकडं आहे ना, आलंय ना, तर आपल्या मनातच ठेवायचं, अजिबात कोणाला काही सांगायचं नाही. तर अशा प्रकारे वटपौर्णिमेची पण सेवा झालीच आहे. तर वटपौर्णिमेला पण बायका सजून वगैरे, पण मी तर म्हणेन लाल हिरव्या कलरची रेशमी साडीचा खण वगैरे घातला तर अतिशय सुंदर. तर तुम्ही कोणता घालणार आहे हे नक्की सांगा, आणि तुम्हाला कोणता कलर आवडतो तेही सांगा. पण देवीला जो कलर आवडतो तो प्रिय देवीला लाल कलर आहे, हिरवा कलर आहे, पिवळा कलर आहे. तर त्या त्या कलरमधले कोणतीही साडी तुम्ही घालून वेअर करून तुम्ही वडपूजनासाठी जाऊ शकता. तर वड पूजायला साधं आणि सिंपल प्रमाणे मी सांगितलेलं आहे ते साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि जमलं तर तुम्हाला उद्या कुळाचार करताना, म्हणजे देवीचा आपण कुळाचार करतोच आहे, त्याप्रमाणे एका सवाष्णीची ओटी आपण वडाच्या दिवशी तर भरतो, वटपौर्णिमे दिवशी, पण तरीही देवीच्या नावाने सुद्धा आपण एक ही करावी. म्हणजे देवीच्या आपल्या कुळाचार पण होऊन जाईल उद्याच्या दिवसांची, आणि वटपौर्णिमेची पण सवाष्ण होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही करू शकता. आणि नाहीच भेटली तर आपलं काय, आणि असंही नाही भेटण्या इतपत काही हे नाही आहे. आपण वड पूजायला जातो तिथं जरी कुळाच्या देवीच्या आपल्या नावाने जरी माझी ही देवीची ओटी आणि माझं हे वडासाठी ओटी आहे असं जरी म्हटलं तरी चालतंय. आणि म्हणून आपल्या मनातल्या मनात सोडून द्यायची ओटी, नेताना घेऊन जायची, आणि अशा प्रकारे वडपूजन करायचं. आणि वडपूजन करून आल्यानंतर मग उपवास, तर मी म्हणेन पौर्णिमा तर काही महिलांची पौर्णिमा असतेच, काही महिलांचा निम्मा उपवास असतो वडपूजन करेपर्यंत. नाहीतर शक्यतो तुम्ही उद्याचा दिवस पूर्ण उपवास केला तर अतिउत्तम.
आणि नाही कोणाला शक्य झालं, आजारपण असतं कुणाचा, अशक्तपणा वगैरे असतं, तर नाही शक्य झालं तरी तुम्ही खाऊन धरू शकता किंवा नाही धरली तरी चालेल, काही हरकत नाही. असं नाही, देव म्हणत नाही की अंगावर पेलत नाही तरी नाही का धरावं, असं काही गरजेचं नाही. तर हे झालं आता वटपौर्णिमेचं. वटपौर्णिमेची कुळाचाराची आपली सेवा करायची. उद्या मी एक छोटीशी सेवा सांगणार आहे, म्हणजे तुम्ही कुळदेवीची. तर तुम्ही पौर्णिमेला तुम्ही हे करतच असाल, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन. त्यावेळेस का नाही म्हणजे कुंकुमार्चन करताना तुमच्या देवीचा मंत्र करून किंवा श्रीसूक्त म्हणून करू शकता तर परत कनकधारा वाचू शकता त्या दिवशी. म्हणजे अशा सेवा करू शकता तुम्ही, म्हणजे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, आपलं धन टिकावं, आपला येणारा पैसा हा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे खर्च व्हावा आणि खर्च होऊन राहिलेला शिल्लक पैसाही आपल्याजवळ नीटनेटका सेविंग व्हावा. थोडासा वायफळ खर्च वगैरे बंद करून आपण चांगला तो पैसा सेव्ह करू शकतो आणि आपल्या कष्टाला चीज करू शकतो. तर मैत्रिणींनो, असंच तर ही सेवा झाली. तर माझा तर आता मी सांगते माझा काय आहे. तर माझाही उपवास असतो. तर आता 11 पौर्णिमेची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सेवा सांगणार आहे. तर ते तुम्ही करावे असं मला वाटतं. मग तुमच्या म्हणजे अगदी साध्या पद्धतीने आपल्या पैशांची जी बचत आहे ती आपली लक्ष्मी आपल्याच घरात टिकावी, ह्यासाठी मी तुम्हाला म्हणजे साध्या पद्धतीने अगदी घरातल्या वस्तू घेऊन घरातलं सगळं अगदी रुपये न खर्च करता आपल्या ज्या घरात वस्तू आहेत त्यापासूनच आपण कसं म्हणजे आपलं प्रपंचाचं म्हणजे आपल्या पैशाची बचत करून लक्ष्मी, आपला मिस्टरांचा पगार किंवा आपला पगार असेल तो म्हणजे आपली एक प्रकारची लक्ष्मीच असते ती, आणि ती लक्ष्मी आपण घरामध्ये कशी वापरू ह्याच्यावर पण असतं. पण ती टिकलीही पाहिजे. काय कायांचं असं असतं की आलं की गेलं, तर ती आपण टिकवू शकतो. तर त्याच्यासाठी एक मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर आता श्री स्वामी समर्थ. आजची सेवा इथं थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो माझ्या चॅनलला. म्हणजे चांगले व्हिडिओ तुम्हाला आणि स्वस्तात म्हणजे असतं स्वस्त सेवा, म्हणजे असे थोडक्यात म्हणायचं मला काय की आपण करायची, वेळ द्यायचा, मनापासून करायचं. आपल्या सेवेला फळ जर हवा असेल, आपल्याला रिझल्ट हवे असतील तर मैत्रिणींनो आपल्याला मनापासून सेवा करावं लागेल. कोणी जॉबला असतं तर तुम्ही जॉबमध्ये सुद्धा बाकीचा न काय विचार करता तुम्ही नुसतं मनातल्या मनात जरी सेवा करू शकता तरीही तुम्हाला त्याचे रिझल्ट येऊ शकतात. हो, मी अनुभवते म्हणून सांगते तुम्हाला की रिझल्ट येतात. आपण करत नाही म्हणून आळस करतो, कंटाळा करतो, तर त्याच्यामुळे आपल्याला हे होतं. परंतु आपण जर त्या मनापासून अगदी ठरवलंच तर आपल्याकडून देव करून घेतो. महाराज आपल्याकडून करून घेतात सेवा. तर तुम्हीही करा असंच मी म्हणेन. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.